नमस्कार. कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. थंडी चालू झाली की पूर्वीचे लोक मेथीचे लाडू सर्रास बनवायचे. कारण जसजसं ऋतू बदलतो तसं आपल्या शरीराला पोषक तत्व मिळण्याची गरज असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण पहिल्यापासूनच थंडी चालू झाली की बनवतो. परंतु आज मी इथे मिश्र पिठांचे लाडू बनवणार आहे. बरेच जण गुळाचा पाक बनवून नंतर त्याचे लाडू बनवतात, परंतु आज मी इथे गुळाचा पाक न बनवता डायरेक्टली लाडू बनवणार आहे. आणि हे लाडू आपण 1.5 ते 2 महिने तरी ठेवू शकतो. त्यासाठी स्टेप बाय स्टेप लाडू कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम तर आपण तुपामध्ये डिंक भाजून घेऊयात. त्यासाठी मी इथे 3 ते 4 मोठे चमचे साजूक तूप घालते. तूप चांगलं गरम झालंय. आता आपण त्यामध्ये डिंक घालून घेऊया. थोडा थोडा करून आपल्याला डिंक इथे तळून घ्यायचा आहे. व्यवस्थित फुलेपर्यंत आपल्याला तो डिंक तळून घ्यायचा आहे. जर का आपण तो अर्धवट कच्चा ठेवला तर तो आपण जेव्हा लाडू खाऊ तेव्हा आपल्या दाताखाली येऊ शकतो. सर्व साहित्य तळताना आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच तळायचं आहे, परंतु डिंक तळताना आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डिंक फुलला की आपण थोडा थोडा करून तो काढून घ्यायचा आहे. त्याच्यासोबत तूप जरी आलं तरी काही हरकत नाही, कारण नंतर आपल्याला जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा तुपाचं प्रमाण घालावं लागतं. इथे मी 1/2 किलो इतका डिंक तळून घेतला आहे. आता आपण काजू आणि बदाम तळून घेऊया. इथे मी साधारणतः 100 ते 150 ग्रॅम इतके बदाम घेतले आहेत. बदाम आपल्याला लो फ्लेमवर चांगले तळून घ्यायचे आहेत. जेवढं आपण हे जे साहित्य आहे ते व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेऊ किंवा तळून घेऊ तितकं ते लाडू टिकण्यासाठी मदत होते. बदाम छान तळून झाल्यात. आता आपण ते काढून घेऊया. बदाम आणि काजू आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहेत, कारण ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता काजू देखील आपण छान सोनेरी रंगावर तळून घेऊयात. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. काजू छान गोल्डन ब्राऊन होत आल्यात. आता आपण ते काढून घेऊया. ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून ते थंड झाल्यावरच आपल्याला वाटून घ्यायचे, गरम वाटायचं नाही आहे. आता ह्याच तुपामध्ये आपण पीठ देखील भाजून घेऊयात. मी इथे साधारणतः 2.5 ते 3 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता हे पीठ आहे ते आपण मंद गॅसवर छान खमंग अशी भाजून घेऊयात. पिठाचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही आहे, परंतु खमंग अशी पीठ भाजून घ्यायची आहेत. ह्यामध्ये मी आणखीन थोडं तूप घालते. तूप आपण जसं लागेल तसं आवश्यकतेनुसार थोडं थोडं ॲड करत जायचं. प्रत्येक पीठ भाजताना मी इथे तुपाचा वापर केला आहे, त्यामुळे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तूप लागतं आणि जेव्हा आपण लाडू वळायला जाऊ तेव्हा आपल्याला ते सोपं पडेल. आता मंद गॅसवर आपल्याला हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मंद गॅसवर तूप घालून पीठ भाजल्यामुळे त्याला छान रवाळ टेक्स्चरसुद्धा येतं आणि छान सुगंध यायला लागला की समजायचं की आपलं पीठ आहे ते भाजत आलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात पीठ भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचं रवाळ टेक्स्चर येतं. आता हे पीठ आपण काढून घेऊयात आणि बाकीची पिठं देखील भाजून घेऊया. पुन्हा पॅनमध्ये तूप घालून आता आपण ज्वारीचं पीठ भाजून घेऊयात. इथे मी प्रमाण घेताना 1 पेल्याचं प्रमाण घेतलं आहे. त्यानुसार मी इथे 2-2 पेले प्रत्येक पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणतेही पीठ तुम्हाला जे वाटेल ते जास्त टाकू शकता किंवा दुसरं पीठ कमी देखील करू शकता. इथे मी आता ज्वारीचं पीठ 2 पेले घेतले. ते देखील आपण मंद गॅसवर छान खमंग असं भाजून घेऊयात. लाडू बनवताना थोडा वेळ जास्त लागतो, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पीठ 1-1, 2-2 करून ठेवून भाजू शकता आणि नंतर एक दिवशी सर्व मिक्स करून तुम्ही ह्याचे लाडू बनवू शकता. किंवा जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही प्रोसेस पूर्ण एकाच दिवशी केली तरीसुद्धा चालेल. पीठ देखील भाजून झालं. आता ते आपण काढून घेऊया. आता इथे मी बाजरीचं पीठ भाजून घेते. हे लाडू बनवताना मी इथे मेथीचा वापर केला नाही आहे, परंतु जर का तुम्हाला मेथी घालायची असेल तर मेथी छान तुपावर भाजून घ्या आणि नंतर ती वाटून मेथी बुडेल इतकं तूप घालून साधारणतः रात्रभर ठेवा, जेणेकरून त्याचा जो कडवटपणा आहे तो देखील कमी होतो. आता नाचणीचं पीठ भाजून घेऊया. हे लाडू बनवताना जास्त खर्च देखील होत नाही, कारण ही जी पिठं मी वापरल्यात ती शक्यतो सर्वांकडे असतात. फक्त आपल्याला साजूक तूप आणि सुकामेवा हे विकत आणावं लागणार.
आणि जरी तुम्हाला ही सर्व पिठं जरी विकत आणावी लागली तरी त्याचा किती खर्च होतो ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना सांगेन. आता तांदळाचं पीठ आपण भाजून घेऊया. इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप रवा घेतला आहे. रवा आणि तांदळाचं पीठ भाजायला शक्यतो सारखाच वेळ लागतो, म्हणून मी इथे एकत्रच ते भाजून घेते. प्रत्येक गोष्ट भाजताना आपल्याला इथे तुपाचं प्रमाण जसं जसं लागेल तसं तसं ह्याच्यामध्ये टाकून ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता तांदळाचं पीठ आणि रवा देखील छान भाजून झाला आहे. तो काढून घेऊया आणि सर्व पिठे मी एकत्रच काढून घेते. आता बाजारात जी तयार खारीक पावडर मिळते ती देखील मी इथे घेतले, ती भाजून घेऊया. इथे मी 1/2 किलो खारीक पावडर घेतले. त्याची सुकीच आपण भाजून घेणार आहोत. खारीक पावडर चांगली भाजून झाल्या तर त्यामध्ये मी भाजलेले तीळ घालते. हे तीळ आधीच भाजलेले आहेत, परंतु थोडेसे गरम होण्यासाठी आणि कडक होण्यासाठी मी ह्यामध्ये एकदा ते फिरवून घेते. आता ही खारीक पावडर देखील आपण काढून घेऊया. इथे तिळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी साधारणतः 50 ग्रॅम इतके तीळ इथे घेतले आहेत. ह्यानंतर मी सुकं खोबरं आहे ते मिक्सरला वाटून ते देखील भाजून घेतले. इथे मी 2 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं होतं, परंतु व्हिडिओमध्ये घ्यायचं ते राहून गेलं. आता हा डिंक जो आपण तळून घेतला आहे तो एकदम थंड झाला आहे, तर तो आपण वाटून घेणार आहोत. आता एका भांड्यामध्ये थोडा थोडा डिंक घेऊन तो आपण अशा पद्धतीने बारीक करून घेऊया. मिक्सरला डिंक वाटायचं नाही, नाहीतर तो एकदम पावडरसारखा तयार होतो. त्यामुळे अशा पद्धतीने वाटीच्या साहाय्याने इथे डिंक सर्व आपण बारीक करून घेऊया. डिंक बारीक करून झालं आहे आणि काजू आणि बदामाची देखील इथे मी मिक्सरमधून पूड करून घेतलं आहे. आपण जे पीठ सर्व भाजून घेतली होती ती देखील इथे मी सर्व एकत्र करून घेतले आहेत. गरम असतानाच मी ती सर्व एकत्र करून घेतली, जेणेकरून सर्व व्यवस्थित मिक्स होतील. आता आपलं जे सर्व साहित्य तयार आहे ते ह्या पिठावर घालून घेऊ. इथे मी डिंक बारीक करून घेतला तो घालते. तसेच 2 खोबऱ्याच्या वाट्या मी इथे मिक्सरमधून बारीक करून भाजून घेतले, ते देखील आपण ह्या पिठामध्ये ॲड करूया. काजू आणि बदामाची पूड, तसेच मी इथे 1 किलो नैसर्गिक गूळ बारीक करून घेतले. तुम्ही इथे कोणतेही गूळ वापरू शकता, परंतु मी इथे नैसर्गिक गुळाचा वापर करते. त्यातलं मी इथे 1/4 किलो गूळ ह्या पिठात घातले. इथे मी 7 ते 8 वेलची थोड्या साखरेसोबत वाटून घेतलेल्या आहेत, ती पूड देखील ह्यामध्ये घालते. सर्व जिन्नस इथे मी चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घेतात. आता मी हे हाताने चांगलं चोळून घेणार आहे, जेणेकरून हे जे आपण गूळ चिरून घेतले ते सर्व पिठाला एकसारखं लागेल. हे सर्व पीठ एकत्र करून झाल्यानंतर एकदा चाखून बघायचं की गोड बरोबर आहे की नाही. जर का आपल्याला वाटलं की कमी गोड आहे तर ह्यामध्ये आपण जे उरलेलं गूळ आहे ते देखील थोडं थोडं करून ॲड करू शकतो. आता सर्व पीठ एकत्र व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपण त्याचे लाडू वळायला घेऊया. त्यासाठी आपण थोडं थोडं पीठ घेऊन त्यामध्ये तूप ॲड करून ते वाळून घेणार आहोत. आता आपल्याला तूप आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तूप एका भांड्यामध्ये गरम करून घ्यायचं आणि जसं आपल्याला आवश्यकता भासेल तसं ॲड करून त्याचे लाडू वळवून घ्यायचे. एकदम सर्व पिठामध्ये एकदाच तूप टाकायचं नाही, थोडं थोडं पीठ करून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तूप घालून त्याचे लाडू वाळवून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं तूप घालून अशा पद्धतीने पिठाला चोळून घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थित पिठाला तूप लागते आणि आपल्याला गोळा केल्यानंतर समजते की त्याचा लाडू वळेल की नाही. आता इथे मला अजून तुपाची आवश्यकता भासली, त्यामुळे मी अजून तूप यामध्ये ॲड केलं आहे. आता आपण ह्याचे लाडू वाळवून घेऊया. अशा प्रकारे बोटांनी प्रेस करून आपल्याला ते लाडू वळवून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडेसे हातावर फिरवून त्याला गोलाकार शेप द्यायचा आहे. खरं तर मी हा सहज व्हिडिओ शूट केला होता, कारण मी घरच्यासाठी लाडू बनवत होती आणि विचार केला की ह्याचा व्हिडिओ शूट करून ठेवावा आणि नंतर तो एडिट करून तुमच्यापर्यंत तो पोचवावा. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वाळवून घेऊयात. असे सर्व लाडू आपण वाळवून घेऊया. सकाळी आपण उठल्यानंतर आपला नाश्ता बनवेपर्यंत वेळ असतो, त्या मधल्या वेळामध्ये तुम्ही हा लाडू खाऊन 1 कप दूध पिलं तरी पण तुमचं पोट भरलेलं राहील. आणि जर का तुम्हाला मधल्या वेळेत काहीतरी असं वेगळं खायची इच्छा असेल तेव्हा तुम्ही हा लाडू खाऊ शकता. बाहेरचं फास्ट फूड खाण्यापेक्षा हा घरी बनवलेला पौष्टिक लाडू कधीही चांगला. आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की लाडू बनवून बघा.
आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. ह्या थंडीमध्ये नक्की अशा प्रकारे पौष्टिक लाडू बनवा आणि तुम्ही देखील खा आणि तुमच्या कुटुंबाला देखील खाऊ घाला. आता मी तुम्हाला ह्या लाडवासाठी मला किती खर्च आला ते देखील सांगते. हे लाडू बनवण्यासाठी मला साधारणतः 1,500 ते 2,000च्या आसपास खर्च आला आहे. कारण साजूक तूप, सुकामेवा आणि बरीचशी पिठं मी विकतच आणली, त्यामुळे मला हा इतका खर्च आला आहे. तुम्ही इथे सुकामेवाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. ह्या एवढ्या मिश्रणापासून साधारणतः इथे 130 लाडू झालेत आणि 3.5 ते 4 किलो हे लाडू होतात. त्यामुळे आपला जितका खर्च होतो त्यानुसार इतके लाडू देखील होतात. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.